संप्रदायाची आवड असणाऱ्या व्यक्तीने म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा आज वाढदिवस आहे. मोठ्या उत्साहामध्ये रसिक कलाक्रीडा मंच राजाळे आणि त्यांचे मित्रपरिवार, आमचे सहकारी ज्येष्ठ बंधू वाटा निंबाळकरचे प्राचार्य संतोष निंबाळकर सर आणि उपस्थित सर्व नातेवाईक, त्यांचे सरांचे मित्र यांच्या उपस्थितीत आपण आज सरांचा वाढदिवस विसावा या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करत आहोत. सरांना माझ्या वतीनं आणि रसिक कलाक्रीडा मंचाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सरांचं जे भावी आयुष्य आहे ते असंच कार्यरत आणि कार्यमग्न राहावं. त्यांना प्राचार्यपदाची संधी पुढच्या वर्षीच त्यांच्याकडे आहे. त्यांची प्राचार्यपदाची जी संधी त्यांना मिळो आणि त्यांच्या हातून शाळेची त्याचबरोबर परिसराची समाजाची सेवा घडो ही सदिच्छा व्यक्त करतो. श्री निंबाळकर सर सरांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ते सामाजिक कार्यात आघाडीवर असतात आणि तळमळीनं काम करतात. गोरगरिबांसाठी मदत करणे वगैरे, कुठंही नावाचा गाजावाजा न करता लोकांना मदत करणारा असं व्यक्तिमत्व त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. आपल्याबरोबर त्यांची जी साथ आहे ती अशी कायम राहू आणि त्यांना वाढदिवसासाठी आपल्या सर्वांच्या वतीने इथे उपस्थित असलेल्या तसेच ग्रामस्थ राजाळे रसिक मंच यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपले मित्र श्री तात्यासाहेब निंबाळकर हे जेलर या पदावरून नुकतेच रिटायर झालेले अधीक्षक SP ॲडिशनल SP या पदावरून नुकतेच कार्यमुक्त रिटायर झालेले आहेत. सातारा येथे त्या ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली. त्यांच्या ह्याच्यात त्यांनी निर्णय राष्ट्रीय पारितोषिक राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेले आहेत आणि 2 वेळा अनेक वेळा मिळवलेले आहेत. आणि अशा या व्यक्तिमत्वाचं पण आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी आपण त्यांचा पण सत्कार घेणार आहोत. प्रथम सरांचा आपण केक कापून वाढदिवस साजरा करू आणि नंतर त्यांना पण शुभेच्छा देऊ आणि त्यांचं भावी आयुष्य वाटचालीचं चांगलं जाऊन त्यांनी समाजाची सेवा करू, राजाळ्यात त्यांनी राहायला येऊ ही इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर असेच 8 दिवसाला विसावा हॉटेलला उपस्थित राहतील कोणाच्या तरी वाढदिवसानिमित्त अशी एक इच्छा त्यांच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं आयुष्य घडणारं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडणार आहे त्या विद्यार्थ्यांचे लाडके गुरु राजाळे आणि राजाळे पंचकोशी तसेच तरडगाव हायस्कूल या सगळ्यात मोठं काम त्यांचं की विद्यार्थ्यांचं भविष्य आणि भवितव्य घडवण्याचं सर काम करतात. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर आहेत. अग्रेसर म्हणजे की विविध भाग घेतात आणि ते कार्य अगदी तुमच्या मुलाचं ॲडमिशन असू दे किंवा एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार असू द्या तर तो कुठलीही मनात शंका न बाळगता, कुठलीही लालसा न बाळगता हे सर काम पूर्ण करतात. गोरगरिबांना मदत करणं, पुस्तकं देणं, बऱ्याच शाळेला त्यांनी पुस्तकं देणं, ज्ञानदानाचं काम करूनसुद्धा पुस्तकं दिलेली आहेत. कुठेही गाजावाजा न करता कोविडच्या काळामध्ये अन्नदान भरपूर प्रमाणात एखाद्या संस्थेला हाताशी धरून किट वाटलेलं आहे सरांनी. स्वतः मी त्यांच्याबरोबर मला म्हटलं तुमच्या समाजामध्ये किती गरीब लोक आहेत, स्वतः मी आणि सरांनी किट वाटलेले आहेत. असं महान कार्य आपल्या वडिलांकडून प्रेरित होऊन त्यांच्या पिढ्यानं पिढ्या एक महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे आणि ते घडावं असं आपल्यासारखे गावामध्ये अनेक व्यक्तिमत्व तयार होण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्य करत आहात आणि ते कार्य तुमचं अखंड राहावं आणि देव तुम्हाला नेहमी या कार्याला पाठबळ देऊ अशी इच्छा व्यक्त करून रसिक कलाक्रीडा सांस्कृतिक मंच राजाळे तसेच इथं जे स्पेशल नेवासेवरून आलेले निंबाळकर सर यांचं इथं सरांच्या वाढदिवसानिमित्त आगमन झालेलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून. त्यांचाही आभार मानून मी त्यांना पुढील भावी आयुष्यात चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो. त्या बाबतीत आणि सरांपासून मला शिकाय एक मिळलं की झुकून द्यायची तयारी लई आहे. पुढचा माणूस किती बी मोठा असताना का
पण ते माघारी घ्यायची त्यांच्यापासून मी भरपूर शिकलो काय की एखाद्या मोठ्या माणसावर कसं बोलावं किंवा लहान असला त्याला रिस्पेक्ट किती द्यावं ते सरांपासून शिकण्यासारखं भरपूर मिळतं नेहमी मला आणि मी भरपूर अनुभवले त्यांच्याबरोबर त्या गोष्टी. आणि ह्या माणसाबाबतीत एवढं आहे की नेहमी तळमळीनं काम करत असणार. शाळेच्या बाबतीत तर बघितलं मी राजायच्या शाळा असो त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज कधी या माणसाने केलं नाही की माझा तुझा कधीही बघितलं नाही ह्या माणसाने शाळेच्या बाबतीत. जवळचा असो कुणाचा असो एखादी गोष्ट करायची ना तर करायची. सरांनी पहिल्यापासून ते केलेलंच आहे. आणि नेहमी सर आहेत ना मला नेहमी चांगलं सांगत असतील की नेहमी किती पुढचा माणूस असला तर आपण मागं सरायची तयारी पाहिजे, आपली चुकण्याची तयारी पाहिजे ना. कमीपणा घेतला ना की माणूस सक्सेसफुल नक्की होतो. सरांपासून मी शिकलो या आणि तेच मी आणखी माझ्याकडून उतरवलं आहे पहिल्यापासून सरांच्या बाबतीत. ते खूप मला शिकायला मिळलं. त्याबद्दल सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अशीच आशीर्वाद माझ्यावरती नेहमी राहो, सर्व मित्रांवरती राहो असे सदस्य जाण्याची मी प्रार्थना आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. फोन केला तर कधी उचलत नाही असं होत नाही आणि त्याच्यावर सोल्युशन लगेच देतात. कारण मी आता त्यांचा बऱ्याच दिवसापासून तसा घनिष्ठ संबंध आहे. सर कधी तिकडे नेवाशाला आले तर फोन केल्याशिवाय पुढं जात नाही आणि मी त्यांचा फोन उचलल्याशिवाय राहत नाही. म्हणजे असे आमचे स्नेह आहेत पहिल्यापासून. सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो सरांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सांगतो. या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक आपली ईश्वर प्रार्थना होती. तर आजही सरांच्या वाढदिवसाला आपण एक ईश्वर प्रार्थना म्हणून आणि सरांना शुभेच्छा सरांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं आनंदाचं ऐश्वर्य जाऊन आणि आता कोणीतरी बोलल्याप्रमाणे मुख्याध्यापकाचा चान्स लवकरात लवकर सरांना येऊ आणि लवकर मुख्याध्यापक होईल आईची आपण प्रार्थना करतो आणि एक आपण प्रार्थना करू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, या बुद्धी दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. महाराज की जय. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं रक्षण कर. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं रक्षण कर. देवा यांची भरभराट होईल, देवा यांची भरभराट होईल. देवा यांची मुले टॉपला जाऊ दे, देवा यांची मुले टॉपला जाऊ दे. जय सद्गुरू, जय गुरु. आई जावयांच्या नावानं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला आणि माझा आज आनंद वाढवला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर खास या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे मित्र, माझे मोठे बंधू. एक आदर्श तुरुंग अधिकारी कसा असावा, 2 वेळा राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते तात्यासाहेब निंबाळकर, सातारा जेल अधीक्षक या ठिकाणी खास आवर्जून मागच्या उत्कृष्ट सेवेतून समाजाची, गावाची, देशाची व्हावी. आदर्श कसं असतं हे तात्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. मागच्या 2-3 दिवसापूर्वी जेलला कार्यक्रमाला जाण्याचा योग आम्हाला आला. खूप मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून तात्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याबद्दल आपली मतं मांडली आणि खरोखर खूप अभिमान, एक निंबाळकर असल्याचा अभिमान तर वाटला, एक मित्र असल्याचा अभिमान वाटला.